घरापासून दूर असणाऱ्या परदेशी शिक्षण घेणाऱ्या स्टुडंट्ससाठी खूप उपयोगी, झटपट आणि चविष्ट जेवण बनवण्यासाठी सोपी रेसिपी. माझ्या स्वतःच्या मुलीला मी हे नेहमी बनवून देते आणि तिला ते खूप आवडतं. पाव किलो मूग आणि मसूर डाळ स्वच्छ धुवून खणखणीत वाळवून घ्या. तुरडाळीच्या ऐवजी या दोन्ही डाळी वापरा, पटकन शिजतात. दोन्ही डाळी मंद आचेवर तांबूस रंगावर भाजून घ्या. भाजल्यावर डाळी रुमालावर काढून गार करा, म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी जरी ओल असेल तर ती रुमालात शोषली जाते. दोन्ही डाळी छान मिक्स करून घ्या आणि संपूर्ण गार करून घ्या. मिक्सरमध्ये पल्स मोडवर दोन्ही डाळींची आपल्याला छान भरड काढून घ्यायची आहे. याची एकदम पावडर नाही बनवायची, आपल्याला हे भरडच ठेवायचं आहे. आता कढईमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घालायचं आहे. आपण इथे तूपच वापरणार आहोत, कारण जर तेल वापरलं तर ते फार दिवस टिकणार नाही, तेलाला जुना वास येतो, म्हणून आपण तूप वापरूया. यात 2 मोठे चमचे जिरे घालून परतून घ्या. आता याच्यामध्ये आपण टिकण्याच्या दृष्टीने 2 वाट्या वाळवलेला कांदा घालायचा आहे. हा कांदा तुम्ही घरी वाळवू शकता किंवा बाजारात सुद्धा वाळवलेला कांदा मिळतो. कांदा छान परतून घ्या. याला मस्त तांबूस होऊ द्यायचंय. याच्यामध्ये 4-5 लाल मिरचीचे तुकडे, 2 चमचे हळद, 1 चमचा हिंग, 2 चमचे तिखट, 2 चमचे कसुरी मेथी घालून छान परतून घ्या. परतून झालं की पाव चमचा काळी मिरेपूड घाला. हे पण छान परतून घ्या. आणि परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण जी डाळीची भरड काढली आहे ती घालून चांगलं मिक्स करून घ्या. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान एकजीव करून घ्यायचंय. हे संपूर्ण गार झालं की हवा बंद डब्यामध्ये याला भरून ठेवायचंय. हे साधारण 6 महिनेपर्यंत टिकतं. मी माझ्या मुलीसाठी हे बनवून दिलं, तिला त्याचा खूप उपयोग झाला. साधा भात लावायचा आणि पालेभाजी घालून ही डाळ बनवली की अगदी झटपट घरच्यासारखं जेवण मिळतं. तुमच्या आवडीची कुठलीही एक पालेभाजी चिरून घ्यायची. मायक्रोवेव्हच्या बोलमध्ये 3 टेबलस्पून डाळ प्रीमिक्स घालायचं. एका माणसासाठी 3 टेबलस्पून पुरतं. यात 3 पट पाणी घालायचं, छान ढवळून घ्यायचं. चिरलेला पालक घालायचा आणि 5 मिनिटं मायक्रोवेव्हमध्ये शिजवून घ्यायचं. अधूनमधून ढवळायचं. मायक्रोवेव्हच्या ऐवजी याच पद्धतीने तुम्ही गॅसवर पण शिजवू शकता. अशा पद्धतीने 5 मिनिटात डाळ पालक बनवता येतो. जरूर बनवून बघा. थँक्यू.